या शंभूराजांना एकदा औरंगजेबानं दरबारात असताना प्रश्न विचारला, शंभूराजे, हमने सुना है की तुम्ही उत्तम मल्लविद्या खेळता. मग शंभूराजे, आमच्याकडे एवढे चांगले चांगले पैलवान आहेत, आमच्या पैलवानासोबत एखादी कुस्ती खेळ का? तरी शंभूराजे कडाडले, अरे औरंगजेब, तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही पैलवान नाही. सबब हे छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त होतं. या संभाजी महाराजांना फितुरीनं पकडण्यात आलं. संभाजी राजांचं बलिदान का आठवावं? कारण का तैनो तुमच्या कपाळावरचा, म्हणजे बलिदान यासाठी आठवावं, तुमच्या कपाळावरचा जो लाल कुंकू आहे ना, तो कुंकू सुद्धा छत्रपती संभाजी राजामुळे लागला, एवढं लक्षात ठेवा. जर संभाजी राजा नसता, म्हणजे जर शंभू राजा नहीं होते तो तुम किसी पतझड़ में आज पत्ते की तरह पड़ रहे होते. अगर शंभू राजा नहीं होते तो तुम किसी पतझड़ में पत्ते की तरह पड़ रहे होते. सदन तो भूल जाओ, तुम कहीं पर सड़ रहे होते. अगर शंभू राजा की गर्दन बलिदान ना देती तो किसी औरंगजेब के घर में तुम आज कलमा पढ़ रहे होते. किसी औरंगजेब के घर में तुम आज कलमा पढ़ रहे होते. आज कपाळावरती वारकऱ्याची भगवी टोपी जी घालतो ना, ते देणं छत्रपती संभाजी राजांचं आहे. संगमेश्वरच्या वाड्यामध्ये सायंकाळी संभाजीराजे मुक्कामाला होते आणि एक बातमी फितुरांनी तत्कालीन काळात असणाऱ्या औरंगजेबाच्या मुकरब खान नावाच्या सरदाराला दिली. मुकरब, संभाजी एकटाय, गाटा मारून टाका. आणि मुकरब फितुरांच्या साक्षीनं हळूहळू आंबा घाटामागे संगमेश्वरकडे जायला निघाले. कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती मालोजी बाबा उभारले होते आणि मालोजी बाबाचा एक सरदार पद गेला. बाबा, हो मालोजी बाबा, हे संभाजीराजे सायंकाळी 3 वाजता कुठं चाललेत? मालोजी बाबा उठून उभा राहिले, किल्ल्याच्या कड्यावरती गेले, दुर्बीण हातात घेतली, बघितली, हातात दुर्बीण सटटली. अरे राज नाहीत ते, मुघल आहेत, अरे दुश्मन आहे, संभाजी राजांना मारायला निघालेत. अरे निघा निघा, शिवाजी राजाचा पोरगा एकटाय, निघा. संताजी घोडा काढ. मालोजी बाबांनी घोडा काढला, संताजीने घोडा काढला आणि मालोजी बाबा संताजी घोडा ताणत ताणत पळवत 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 लवकरात लवकर संगमेश्वरकडे गेले. अरे वाऱ्याच्या दिशेने घोडा पळवत होते. संगमेश्वरमध्ये गेले आणि या मालोजी बाबांनी संभाजी राजांना उठवलं. राजा उठा, गनिमानं घात केला. राजा निघा, लवकरात लवकर नावडी नावाची नदी जवळ करा. राजा उठले. कोण येतोय? राज, मुकरब खान काही 400 लोक घेऊन आपल्याला पकडायला येतोय. खर तर शंभूराजाने शमशीर हातात घेतले. आपला मित्र कवी कलश याला घोड्यावरती बसवला. स्वतः संभाजीराजे घोड्यावरती बसले. राजा निघा. राज, घोडखिंडीमध्ये बाजी प्रभूंनी जशी खिंड सांभाळली, या संगमेश्वरची खिंड सांभाळायला हा मालोजी बाबा समर्थ आहे. तुम्ही बिनगोर जावा. राजाने घोडा ताणला, पण घोड्यावरनं पळत असताना कवी कलश खाली पडले. आपल्या मित्राला उठवण्यासाठी महाराज पळत माघारी आले. कवी कलशांना घोड्यावरती बसवलं आणि राजे नावडीच्या जवळ गेले. पण मुकरब खानानं संपूर्ण नदीवरती आपलं सैनिक उभा केलं होतं. एका नदीला समुद्र पकडायला आला होता, काठावरती होता. शिवपुत्र संभाजी एकाच लढून मरा, पाया पडून शरणागती पत्करा. आणि संभाजी राजांनी मातीसाठी मरण पसंत केलं. आणि शंभूराजांनी संताजीला सांगितलं, पाखऱ्या नावाचा माझा घोडा घे. महाराजांनी गळ्यातली कवड्याची माळ काढली, संताजींच्या हातात दिली. संताजी, लवकरात लवकर रायगडावरती जा आणि सांग संभाजी राजांना गिरफ्तार केले म्हणून. संताजी घोड्यावरती बसले, जायला निघाले, पण महाराजांचा पाखऱ्या घोडा जाईनाच. अरे कसा जाऊ?
आयुष्यभर राजा माझ्यावरती बसला, माझ्या सोबत युद्ध केला, माझ्या सोबतच अनेक लढाया जिंकला, त्या राजाला कसं सोडू? पळत होता, वाऱ्याच्या वेगानं जात होता, पण जाताना पाठीमाग पकडलेला संभाजी राजा बघत होता. आणि मुकरब ओरडला, खिंच लो उसकी तलवार. आणि तलवारा काढल्या. सपासप युद्ध, हर पराभव, हर पराभव. अरे रक्त रक्त रक्त. एखादा समोर जायचा, शंभू राजांची फक्त समशेर फिरायची, 4 पावलं माग सरायचा. शंभू राजांना पकडायची कोणाची जिगर होईना. अरे कसं होईल? शिवाजी राजाचा लिओ काय तो. पण बळ तोकडं पडलं आणि संभाजी राजे गिरफ्तार झाले. इतिहासात जर तरला पर्याय नसतो. जर भर जी नाईक असते, तानाजी मालुसरे असते, बाजीप्रभू असते, तर काहीतरी आयुष्यात घडलं असतं. म्हणजे महाराज मिर्झा सोबत अडकले तहात त्यावेळी आपल्याच माणसांनी सोडवलं. महाराज पन्हाळ्यावरती अडकले त्यावेळी जिजाऊ सोडवायला गेला होता, पण संभाजी राजांना सोडवायला कोणीच मदत केली नाही. याचा अर्थ संभाजी राजांसाठी अखंड महाराष्ट्र फितूर झाला. दोर आणले, साखळदंड आणले, खिंचलो उसकी तलवार. पण जवळ जायचं कुणाचं धाडस होईना. एखादा पाऊल पुढे टाकायचा, राजा फक्त वर बघायचा, 4 पावलं माग सरायचा. त्यावेळी त्या मुकरब खानाला कळालं, जगात सगळ्यांचा नाद करा, पण छत्रपती संभाजी राजा नावाच्या छाव्याचा नाद करायचा नाही, अजिबात नाही. पण फितुरीनं दोर आणले, साखळदंड आणले आणि मागून घेरावा घालून शंभू राजांना गिरफ्तार केलं. महाराष्ट्राचा सह्याद्री औरंगजेबाच्या तावडीत घावला आणि औरंगजेबाला बातमी कळाली, संभाजी राजांना पकडले. औरंगजेब खाली आला, गुडघ्यावरती बसला आणि नमाजाच्या रुकाता पडायला लागला. या अल्लाह रहम दिल्ली, जिसको देखने को सपना था घेर लिया है उसको आज. आणि पहिला फतवा काढला, लाया जाए उसको शानो शौकत से, पहना जाए तख्ता कुल्हा. अरे आतापर्यंत अंगात राजाची कपडे घालून फिरला असेल, जनावराची कातडी बांधा. आतापर्यंत डोक्यावरती राजाचा जिरे टोप घालून फिरला असेल, डोक्यावरती विदूषकी टोपी घाला. आतावरती अंगात सोन्यांच्या मोत्यांच्या माळा घालून फिरला असेल, त्याला साखळी दंडांनी बांधा. आतापर्यंत हत्तीवरनं फिरला असेल, उंटाला उलट बांधा. आतापर्यंत आल्यावरती ढोल ताशे वाजले असतील, नगारे वाजवा. कळू द्या जगाला, आलमगीर औरंगजेब हिनं संभाजी राजा कैद केला आहे. मुकरब खानानं शंभू राजांना खरं तर त्या काळात घोड्यावरती बसवलं आणि मोगली रियासतीची कपडे घातली. आणि सायंकाळी लवकरात लवकर मुकरब खानानं अकलूज मध्ये त्याला संभाजी राजांना पोचवायचा प्रयत्न केला. का? कारण अकलूज हे औरंगजेबाचं आवडतं सगळ्यात मोठं शहर आणि अकलूज 60,000 औरंगजेबाच्या सरदारांनी उभा राहिलेलं शहर. सायंकाळी शंभू राजांना घोड्यावरती बसवलं आणि एक 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 पायी वाट काढत 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 मुकरब खान अकलूजकडे जायला निघाला. अरे किल्ल्याच्या तटावरनं शंभू राजाला नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. किल्ल्याच्या तटावरनं शंभू राजाला नेलं जात होतं, पण तटावरती उभारलेल्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. वारीला जाणाऱ्या वारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. आणि सायंकाळी झोपे गेलेला माई माऊलीला सुद्धा माहिती नव्हतं कुंकू वाचवणारा संभाजी राजा नेला गेलाय. कळेपर्यंत संभाजी राजांना अकलूजपर्यंत पोहोचवलं. खरं तर संगमेश्वर ते अकलूज
जर बसने जायचं म्हणलं तर 1.5 दिवस लागतो. मुकरब खानानं चालत हे अंतर अवघ्या 3 दिवसात पार केले. कुत्रा मागे लागल्यासारखा पळत होता. का? कारण आज ना उद्या मराठ्याला सोडवायचा प्रयत्न करतील. आणि जसं संभाजीराजांना अकलूजमध्ये पोहोचवलं, 60,000चा सेना सागर औरंगजेबाला मिळाला. संभाजी राजांना घोड्यावरनं खाली उतरवलं. शंभूराजांच्या डोक्यावरती घुंगरांची टोपी घातली, अंगात साखळदंड बांधले, जनावरांची कातडी नाचलेली बांधली आणि शंभूराजाला उंटाला उलट बांधून धिंड काढायला चालू केली. अरे कोणाच्या वाट्याला आली विटंबना, कोणी सोसला हा यातनांचा नंगा नाच. इतिहास फक्त एकच नाव सांगतो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. एखादा जायचा शंभूराजांच्या अंगावरती थुंकायचा, एखादा जायचा शंभूराजांच्या अंगावरती तलवारीनं नक्षीकाम करायचा, एखादा जायचा दगड घ्यायचा संभाजीराजाला मारायचा. कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या घराच्या छतावर उठून बघत होते. अरे कसाय संभाजी, 9 वर्ष जन औरंगजेबाला धनगर एखाद्या मेंढपाळांना पळवतो ना तसं पळवलं. कसाय संभाजी. कोणीतरी यायचं, उंटाची शेपटी पिरगळायचं, उंट्या थया 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 नाचायचा, अंगातले साखळदंड टोचायचे, बोचायचे, जागोजागी रक्त रक्त. हनुमानाला सेंदूर फासावा तसा रक्तानं माकला होता आपला संभाजी राजा. उशीतनं कापूस बाहेर काढावा तसा मांसाचा लगदा बाहेर काढला होता संभाजी राजांच्या अंगातनं. ढोल ताशे वाजवत वाजवत राजांची मिरवणूक बहादूर खानाचा गड बहादूरगडावरती आणला. आणि औरंगजेबाला बातमी कळाली, हुजूर काफर संभा आ गया. आणि उठून उभा राहिला. लाया जाए उसको, बहुत दिन से देखने को सपना था मेरा, लाया जाए. आणि संभाजी राजांना दरबाराकडे औरंगजेबाच्या घेऊन जायला लागले. शंभूराजांनी फक्त औरंगजेबाच्या दरबारात आत एक पाऊल टाकला आणि शंभूराजांना बघितलं, मासा तडपडावा तसा औरंगजेब कापायला लागला. खाली आला, हसायला लागला. औरंगजेबानं बघितलं, कधीच वाऱ्याला सुद्धा न घावणारा संभाजी राजा फितुरांनी साखळ दंडात बांधून दिला मुघलांच्या ताब्यात. गुडघ्यावरती बसला औरंगजेब आणि औरंगजेबाला आता खुदाला म्हणतोय, औरंगजेब हे अल्लाह रहम, सपना साकार हो गया मेरा. हे अल्लाह, इसको देखने को सपना था मेरा, आ गया आज सामने, अब दिखाएंगे औरंगजेब चीज क्या है इसको. आणि खाली बसलेला बघून संभाजीराजे कवी कलशांना म्हणतात, कवी कलश तो वरनं खाली येऊन बसलाय माझ्या पुढं. ह्या प्रसंगावरती एखादी सुचते का कविता? अरे मृत्यूच्या दारात आहे, औरंगजेबाच्या समोर आहे राजा, आणि या प्रसंगावरती सुचते का कविता म्हणतोय. कवी कलश म्हणाले, हो मग म्हणा की एखादी कविता. आणि कवी कलश म्हणतात, राजे तुम क्या खूप लढे हो जंग, राजे तुम क्या खूप लड़े हो जंग, देख के तुम्हारा तेज तखत त्यजत औरंग. अहो राजा तुम्ही काय लढला जंग, तुमचं ते शौर्य आणि पराक्रम बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन सोडून तुमच्या समोर येऊन गुडघे टेकून बसलाय. चोप, आलमगीर के सामने कोई नहीं बोलने का, चोप. तख्तावरती येऊन बसला आणि म्हणतोय, 9 साल का था ये 9 साल का था तब मुझे मिला था आगरा में, तब मैंने इसको पूछा था क्यों रे संभा
तुम्हें हमारा डर नहीं लगता? तब इस 9 साल के संभा ने मेरे को जवाब दिया था, अरे औरंगजेब, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन औरंगजेब, हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था, अब दिखाएंगे. उभ्या आयुष्यात 3 चुका केल्या. म्हणला उभ्या आयुष्यात 3 चुका केल्या. पहिली चूक, शहाजीला जिवंत सोडला. शहाजी मारला असता शिवाजी तयारच झाला नसता. दुसरी चूक, आग्र्यातनं शिवाजीला जिवंत सोडला. शिवाजी मारला असता संभाजी तयारच झाला नसता. तिसरी चूक नाही करणार. आणि पहिला प्रश्न विचारलाय, क्यों रे संभा, सच बता, स्वराज्य का खजिना किधर रखा है? आणि कडाडला राजा, ही सगळी माणसं आणि हा सह्याद्री आमचा आहे. तू घेतलास फितुरीनं, पण घेऊ स्वतःच्या मनगटावरती. चुप, जो पूछा है वही बताने का. आणि दुसरा प्रश्न विचारतोय औरंगजेब संभाजीराजांना, सच बता, म्हण कौन कौन से सरदार तुझ में सामील थे? आणि कडाडला राजा, ही सगळी माणसं आहेत ना आमच्या आहेत, माझ्या राजानं कमवलेली आहेत. घेतलास तू फितुरीनं, पण हा संभाजी तलवारीच्या पात्यावरती शत्रूला भाजणार आहे. घेऊ परत. ले जाए जाए इसको, इसके आके बहुत सताती है मेरे को, ले जाए जाए और बांध दिया जाए इसको. संभाजी राजांना मृत्यू दंडाला बांधण्यात आलं. आणि पहिला फतवा काढला. मौलवींना विचारलं क्या किया जाए? इसकी आंखें निकाल दो. बहुत बोलते इसकी आंखें निकाल दो. पण मौलवींनी सांगितलं एक काम करायचं, कुठली शिक्षा द्यायच्या अगोदर ती शिक्षा पहिल्यांदा त्याच्या मित्राला कवी कलशांना द्यायची. आणि एके दिवशी सायंकाळी